सध्या कोरोनाचा काळ संपताच नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये झुंबडच्या झुंबड पाहावयास दिसून येत आहे। आज तर चक्क देवळी शहरातील वायगाव रोडवरती असलेले दत्तमंगल कार्यालय येथील सकाळी 5 वाजतापासून खूप मोठ्या संख्येने नागरिक बांधकाम गवंडी कामाच्या पेट्या घेण्यासाठी लाईनमध्ये उभे असताना त्या मंगल कार्यालयाचे शटर उघडताच पेट्या घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी धाव घेतच चेंगराचेंगरी झाली। त्या चेंगराचेंगरीमध्ये वाघगाव येथील एक महिला जखमी झाली। या नागरिकांमध्ये कुठलेही सोशल डिस्टन्सिंग व कोणतेही मास्क घालून न दिसल्याचे कोरोना या रोगाची यांनी दिशाभूल केल्याचे चित्र दिसून येत आहे। त्याचप्रमाणे वायगाव रोडवरती दत्तमंगल कार्यालय येथे चालू असलेल्या 3 दिवसापासून बांधकाम गवंडी कामाच्या पेट्या वाटप सुरू असून मात्र आज चक्क 1000 ते 1500 नागरिकांनी झुंबड घालून चेंगराचेंगरी झाली आहे। तसेच 3 दिवसापासून दत्तमंगल कार्यालयामध्ये शिस्तपणे पेट्या वाटप झाल्या आहेत, परंतु आज बांधकाम गवंडी कामाच्या पेट्या मात्र 400 आहे आणि नागरिकांची संख्या मात्र 1000 ते 1500 दिसून आली आहे। तसेच आज झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये बांधकाम गवंडी कामाचे दलाल जबाबदार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे। कारण की काही लोकांना स्मार्ट कार्ड घेऊन या पेट्या घेऊन जा असा संदेश देण्यात आला होता, मात्र दलालांनी पैशाच्या लालचीने दिशाभूल करून तुम्हाला पेट्या मिळवून देतो असे सांगून नागरिकांना कार्यालयात बोलविले। त्यामुळे लोकसंख्या वाढली, त्यामुळे 400 पेटीच्या ठिकाणी 1500 नागरिक जमा झाले आणि ज्यांना पेट्या वाटप करायचे होते त्यांचे सुद्धा नियोजन नसल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एक महिला जखमी झाली। सकाळपासून आलेल्या रोज मजुरी करणाऱ्या आपली तहानभूक हरवून 7 ते 8 तासापर्यंत बसल्या होत्या। या बांधकाम गवंडी कामाच्या दलालांनी नागरिकांची दिशाभूल केल्यामुळे याला कोण जबाबदार आहे असे नागरिकांनी सांगितले। तसेच पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन बांधकाम गवंडी कामाच्या पेट्या वाटप करण्यात आल्या, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।